नमस्कार, मी मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये. आज आपल्याला काय बघायचं आहे तर आज मी बनवते खजुराचे पौष्टिक दिवे. एक आजोबांची 75 आहे आणि त्याच्यासाठी मला दिव्यांची ऑर्डर आलेली आहे. ज्यांची ऑर्डर आहे त्यांना मी आजपर्यंत बघितलेलं नाही आहे. त्यांचा मला दुबईहून फोन आला होता आणि त्यांना माझा एक स्टुडंट आहे स्वप्नील म्हणून, त्यांनी माझा नंबर दिला होता. तर आमचं फक्त फोनवर बोलणं चालू आहे आणि त्यामध्ये मला हे दिवे बनवायला घ्यायचे आहेत. तर मी आणि माझी जी सोबती असते प्रांजल जगताप, तर आम्ही दोघी मिळून आज दिवे बनवणार आहोत. तर तयारी तर भरपूर असते. तर मी याच्यामध्ये आपल्याला प्रमाण म्हणजे 75 मोदक म्हणणार होते, कारण इतकी सवय झालेली आहे मोदक बोलायची. तर 75 खजुरांच्या दिव्यासाठी किती खजूर लागतोय आणि तो कसा क्लीन करायचा, त्याच्यानंतर त्याची प्रोसिजर सगळी ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नीट समजावून सांगणार आहे. तर चला मग माझ्या किचनमध्ये. आणि हो, कसा वाटला हा व्हिडिओ सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की हे दिवे झाल्यानंतर किती सुंदर दिसतात आणि ते आपल्याला यूज पण होतात. म्हणजे आपण जर कणकेचे दिवे केले तर ते ओवाळून आपण विसर्जन करतो किंवा काय, पण हे दिवे पूर्णपणे आपल्याला खाता येतात आणि मग ते इतके पौष्टिक असल्यामुळे आपण आलेल्या प्रत्येक माणसाला आपल्याला ते वाटता येतात. जर तुमचा प्रोग्राम हॉलमध्ये असेल, घरी असेल, व्हॉटएव्हर, पण ते यूज होतात आणि पौष्टिक असल्यामुळे म्हणजे त्यात नो शुगर ॲडेड, पूर्णपणे ते पौष्टिक आहेत. तुम्ही बघा कसे वाटतायत ते आणि नक्की मला कळवा कसे झालेत ते. चला तर मग माझ्या किचनमध्ये भेटूया. तर इथे हा अर्धा किलो खजूर आहे जो मी स्वच्छ धुवून घेतला आणि हा 1 किलो ऑलमोस्ट माझा क्लीन करून झालेला आहे. तर क्लीन करायचं म्हणजे काय, आता मी एक हातात कॅमेरा पकडल्यामुळे तुम्हाला एक हाताने दाखवते आहे, कारण मला जरा वेळ नव्हता. थोडा एवढाच पार्ट जरा समजून घ्या. तर इथे मी हे बघा, यातनं बी काढली आहे आणि याच्यावर एक असा पातळ लेअर असतो. हे बघा, हे आहे ना, हे अगदी आवर्जून काढायचं. आपण जितकं निघेल तेवढं काढायचं, म्हणजे आपल्याला ना दिवे बनवताना बिलकुल डिस्टर्ब होणार नाही आणि आपले दिवे छान वळले जातील. तर इथे असं हे स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर मी आता इकडे सगळा हा जवळजवळ मला टोटल 1.5 किलो असा खजूर पूर्ण लागलेला आहे. इथे मी 3 ते 4 चमचे तूप घालून घेतलं आहे कढईमध्ये आणि इथे हा पूर्ण आता मेल्ट करून घ्यायचा आहे आपल्याला. तर ही प्रांजल करते बघा. साधारण एक 7 ते 8 मिनिटात हा गोळा व्यवस्थित तयार होतो. हे बघा, पूर्णपणे असा हा छान एक मऊसर गोळा तयार झालेला आहे आणि हा आपण असा काढून घ्यायचा आणि हलकासं म्हणजे कोमट असताना हे वळायला घ्यायचे दिवे. तर एक 2-3 मिनटासाठी आपण हे ठेवून द्यायचं थंड व्हायला. फार नाही ठेवायचं, अगदीच गार झालं तर मग ते करायला प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि महत्त्वाची टिप म्हणजे एकसारखे पहिले 70-75 जी काही तुमची क्वांटिटी आहे ते एकसारखे गोळे आधी बनवून घ्यायचे, तर आपलं प्रमाण व्यवस्थित होतं, एकसारखे दिवे होतात आणि दुसरी गोष्ट कमी पडत नाही वगैरे हा प्रकार. कारण ना मी सुरुवातीला आधी हे करायचं तेव्हा मी गोंधळून जायचे, एक एक करत जायचे आणि मग नंतर ते संपून जायचं. तर आता मी हे सर्व करून इतकं मला ह्या गोष्टी कळायला लागल्या की नाही, पहिले एकसारखे सगळ्याचे गोळे बनवून घ्यायचे आणि मग नंतरच कामाला लागायचं. तर असे हे आपण दिवे बनवून घेतो आहे. तर इथे माझं तुपाचा हात लावून प्रत्येक दिवा बनवणं चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी बदामाच्या वाती करणार आहे. त्यामुळे मी इथे बदाम घेतलेले आहेत, एक साधारण 12 ते 15 बदाम घेतलेत आणि त्याची अशी कापं करून घेतलेत. म्हणजे मधना चिरायचा आणि मग चांगली जर धारवाली सुरी असेल तर छान असे पातळ त्याचे दिव्यासारखे काप असे करून घ्यायचे.
तर इथे मी हे सर्व काप करून घेते आणि मग आपण पुढच्या तयारीला लागूया. पुढची तयारी अशी की आपल्याला आतमध्ये जसं आपण दिव्यांमध्ये तूप घालतो तर त्या प्रकारचं आपल्याला एक साधारण काजूच्या पावडरचं मिश्रण घालून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला तेही दाखवते. तर हे बघा, एक साधारण 10 ते 15 मी बदाम घेतलेत आणि त्याच्या हे 10 ते 15 याच्यासाठी की त्यातनं व्यवस्थित सगळे पीस निघेपर्यंत तेवढं लागतंच करून घ्यायला, काही तुटतात वगैरे म्हणून. इथे हा बरोबर 125 ग्रॅम काजू घेतला आहे आणि त्याची पावडर बनवून घ्यायची आहे. पण पावडर अगदी म्हणजे फाईन पावडर नको आहे आपल्याला, साधारण अशी रवाळ पावडर हवी आहे. म्हणजे तूप कसं आपलं रवाळ असतं त्या हिशोबाने. तर आपली इकडे पावडरही तयार झालेली आहे. इथे माझी पावडर सर्व बनवून रेडी आहे आणि आता आपण पुढच्या तयारीला लागूया. ही मोजून घ्यायची आपण. आपल्याला 1 वाटी जर आपलं हे पावडर असेल तर अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे. हे बघा, मी आताच धुवून घेतलं आहे म्हणजे आपलं हे वाया जाणार नाही म्हणून हेच पाणी वापरते. तर ही अर्धी वाटी पाणी घालून घेते आणि त्यामध्ये ऑलमोस्ट 1 वाटी आपल्याला काजूची पावडर घालून घ्यायची आहे आणि ही सर्व छान मिक्स करून घ्यायची. लगेचच मिक्स होते ती, अगदी 2 मिनिटात अशी घट्ट होते. आणि त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला थोडंसं स्वीटनेससाठी आपण मिल्क पावडर घालायची आहे. तर मी इथे अर्धा वाटी मिल्क पावडर घालून घेणार आहे. ही अर्धी वाटी आहे, ही मोजून आधीच ठेवली होती. तर इथे आपण आता हे सर्व मिश्रण सारखं करायचं आहे. आणि आता याच्यात थोडंसं एक आपला स्वाद म्हणून वेलची पावडर घालायची आहे. तर इथे मी हलकीशी वेलची पावडरही घालून घेते म्हणजे एक त्याने छान स्वाद येईल. इथे अशी आपली हे जे तूप लागणार आहे तेही तयार झालेलं आहे. मी थोडीशी पावडर अजून ॲड केली, मला हे थोडंसं जास्त लूज वाटत होतं म्हणून थोडं घट्ट बनवण्यासाठी मी दूध पावडरचा यूज केला. ही ना खाली लगेच लागते त्यामुळे ही जरा फास्ट करायचं आणि झाल्या लगेच हे एका भांड्यात काढून घ्यायची, ट्रान्सफर करायची, नाहीतर ते गरम भांड्याला ना ती लागतेच कसंही कितीही सांभाळलं तरी. तर इथे आपली हे आपलं जे तूप आहे म्हणजे आपण तूप तयार केलेलं आहे ते तयार झालं आहे, माव्याचं मिश्रण. तर इथे आपले हे दिवे आहेत त्यात मी हे सगळे आधी अरेंज करून घेतले व्यवस्थित. आणि ज्यांची ऑर्डर आहे त्यांना मला हा जो थाळा आहे तोही द्यायचा आहे. हा माझा आहे पण त्यांना हवा आहे म्हणून मी तोही देणार आहे. तर मी यातच सेट केले, अदरवाईज मी प्लास्टिकच्या बॉक्सेसमध्ये ते भरून देते. पण इथेच डोंबिवलीत ऑर्डर होती आणि ते आणून देणार होते परत रिटर्न म्हणून मी त्यांना हे दिले. तर इथे असे आपण सगळे गोळे हाताने करून घ्यायचे आणि एक एक करून त्या दिव्यांमध्ये भरत जायचं आहे. तर जसं जसं तयार होतं आहे किती छान दिसतंय बघा. तुम्ही असे दिवे कधी कोणी ट्राय केलेत का? केले असतील तर मला नक्की कळवा आणि तुम्ही कसे करता तेही सांगा.
किंवा यात अजून काही व्हेरिएशन्स आपल्याला करता येतील हेही सांगा. म्हणजे आपण नवीन नवीन एकमेकांकडनं काही ना काही शिकतच असतो. तर तसं तुम्ही जर मला तुमच्या काही आयडियाज असतील त्याही शेअर करा प्लीज. सध्या असं असतं ना की लोकांना रोज काहीतरी नवीन हवं असतं. आता मध्ये सतत कणकेचे दिवे मी एवढी करायची, पण हल्ली जास्त करून मला खजुराच्या दिव्यांचीच ऑर्डर असते. कारण बरोबर आहे, ते खाल्ले जातात, वेस्ट होत नाही. कणकेचे दिवे सगळे वेस्ट होतात, म्हणून मग लोक याच्याकडे वळलेत. तर चांगली प्रकार आहे हे, पण मलाही आवडतं आहे. म्हणजे की एवढं सगळं कणिक आपण भिजवणार, करणार आणि ते शेवटी उचलून टाकून देणार, त्यापेक्षा हे खरंच बेस्ट आहे. आणि जर वयस्कर लोक असतील तर त्यांच्यासाठी खूपच छान खाऊ आहे हा. एकतर शुगर ॲड नाही आहे जास्त, म्हणजे जी काय दूध पावडरमधनं गेले तेवढीच, पण ती पण काय फार नाही आहे. तर खजुराचाच गोडवा पूर्णपणे याच्यामध्ये आहे. काजू आणि बदाम. किती छान ताट झालंय बघा तयार. कसं वाटतंय नक्की कळवा हां मला. आणि तुम्हाला आवडलं की नाही तेही सांगा. तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय तेही कळवा. तर आता मी याच्यावर आपण जे बदामाचे काप केलेत त्याने ज्योतसारखं तयार करणार आहोत. बघा छान दिसतं की नाही. मला ना असं काम छान झालं ना की खूप नाचावं असं वाटतं, पण काय करणार, तुम्हाला दाखवू कसं आणि नाचू कसं. म्हणून मग मी विचार केला बदामच घेऊन नाचूया. आहे बघा. एखादं काम छान झालं, सॅटिस्फॅक्शन वाटतं अगदी. म्हणजे स्वतःलाच सॅटिस्फाईड झालं की छान वाटतं. असं वाटतं चला आपण आज केलेल्या कामाचं काहीतरी चीज झालं, समोरचाही खुश झाला आहे, असं बरं वाटतं. या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा हां. मी वाट बघते आहे. आणि हो, आपण लाईक केल्यानंतर एक हाईपचा ऑप्शन येतो, तर तिकडे तुम्ही हाईप 3 वेळा हाईप करू शकता. तर ते पॉईंट आमच्या खूप महत्त्वाचे असतात. तर तुम्ही नक्की लाईक केल्यानंतर हाईप करत चला. जे असे मोठे व्हिडिओ असतात त्याला हा ऑप्शन येतो आणि त्या पॉईंटचा आम्हाला उपयोग होतो. तर प्लीज तुम्ही करा हाईप. एका व्हिडिओला 3 वेळा तरी हाईप करता येतं, किंवा आठवड्यातनं 3 वेळा हाईप करता येतं. म्हणजे जर 3 व्हिडिओ टाकले असतील मी मोठे, तर त्याला तुम्ही 3 वेळा हाईप करू शकता, किंवा एकाच व्हिडिओला 3 वेळा करू शकता. हे बघा आपलं छानसं ताट तयार झालेलं आहे. मस्त की नाही. आज आजोबा पण खुश होणार आहेत दिवे बघून. चला तर मग भेटूया आपण आता पुढच्या भागात. तोपर्यंत तुमची रजा घ्यायची वेळ आलेली आहे, इथेच थांबायची वेळ आलेली आहे. अजून तुम्हाला काय काय बघायला आवडेल तेही कळवा. आणि हो, मला आहे ना असंच काही ना काही व्हरायटीज तुम्हाला दाखवायच्या आहेत, पण त्यासाठी तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब तर करा. हे बघा छानसं आपलं ताट तयार. शतायुषी हो. आजोबांचं आयुष्य खूप छान. अजून 75 काय 100वा वाढदिवस येवो आणि माझ्या हातून 100 दिवे त्यांच्यासाठी बनवण्याचं सौभाग्य लाभो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. चला तर मंडळी, हे ताट द्यायला तयार आहे. छान दिसतंय की नाही. माझं मीच कौतुक करते, तुम्हीही करा थोडंसं. चला आपली रजा घेते. धन्यवाद.